आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य कर्मचारी व अधिकारी पेन्शनधारकासाठी आत्ताची मोठी बातमी. हा मिळणार लाभ 23 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. स्टेट बँक ऑफ इंडिया SBIने आपल्या पेन्शनधारक ग्राहकासाठी कॉम्प्रेहेन्सिव्ह पेन्शन पॅकेज CPP ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अनेक पेन्शनधारकांची पेन्शन SBI खात्यात जमा होत असली तरी त्याची खाती CPP अंतर्गत नोंदणीकृत नसल्याने त्यांना ह्या योजनेतील विविध सुविधा व विमा संरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पेन्शनधारकांनी आपल्या शाखेशी संपर्क साधून खाते CPP अंतर्गत नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करून आवश्यक असल्यास तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अलीकडेच अनेक SBI शाखांमध्ये पेन्शनधारकांनी CPP योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज सादर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शाखा व्यवस्थापकांना अर्ज देऊन खाते CPP योजनेत समाविष्ट करण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, क्षेत्र कर्मचारी व अधिकारी संघटनाकडून या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. CPP योजनेत प्रमुख फायदे. CPP योजनेत नोंदणीकृत खातेदारांना अनेक बँकिंग सुविधा आणि विमा संरक्षण उपलब्ध होते. त्यामध्ये खालील सुविधांचा समावेश आहे. किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही. SMS अलर्टचे शुल्क माफ. मोफत रुपे प्लॅटिनम गोल्ड डेबिट कार्ड, ATM डेबिट कार्ड जारी करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. पात्रतेनुसार वैयक्तिक अपघात विमा संरक्षण 30 लाखापर्यंत अतिरिक्त विमा संरक्षण. CPP योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध प्रकारचे अतिरिक्त विमा संरक्षण मिळते. एअर ॲम्ब्युलन्स सुविधेसाठी 10 लाखापर्यंत मदत. भाजल्यामुळे प्लास्टिक सर्जरीसाठी 10 लाखापर्यंत संरक्षण. आयात केलेल्या औषधाच्या वाहतूक खर्चासाठी 5 लाखापर्यंत मदत. कोमा संबंधित अपघाती मृत्यू लाभ 5 लाखापर्यंत. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी 8 लाखापर्यंत तर मुलीच्या शिक्षणासाठी 10 लाखापर्यंत सहाय्य. कुटुंबाच्या प्रवासासाठी 50,000पर्यंत मदत. ॲम्ब्युलन्स खर्चासाठी 50,000पर्यंत सुविधा. मृत्यूनंतर वाहतूक खर्चासाठी 50,000पर्यंत सहाय्य. इतर महत्त्वाच्या सुविधा. CPP अंतर्गत पेन्शनधारकांना अनेक डिजिटल सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. SMS ही ईमेल, इंटरनेट बँकिंग आणि युनो ॲपवर पेन्शन स्लिप. पात्र ग्राहकासाठी डोअर स्टेप बुकिंग सुविधा. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट, जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा. पती पत्नीच्या संयुक्त नावाने पेन्शन खाते उघडण्याची सुविधा. पेन्शनधारकांनी काय करावे? ज्या पेन्शनधारकांनी पेन्शन SBI खात्यात जमा होते त्यांनी आपल्या जवळच्या SBI शाखेत जाऊन आपले खाते कॉम्प्रिहेन्सिव्ह पेन्शन पॅकेज CPP अंतर्गत नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. खाते नोंदणीकृत नसल्यास शाखा व्यवस्थापनाकडे आवश्यक अर्ज सादर करून खाते CPP योजनेत समाविष्ट करून घ्यावे. जनजागृतीचे आव्हान. पेन्शनधारकांना ह्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, क्षेत्र कर्मचारी व अधिकारी संघटनाकडून व्यापक जनजागृती केली जात आहे. संबंधित सर्व पेन्शनधारकांनी ह्या सुविधाची माहिती घेऊन पात्रतेनुसार लाभ मिळवावा. तसेच ही माहिती इतर निवृत्त कर्मचारी व शिक्षक पेन्शनधारकापर्यंत पोहोचावे असे आवाहन करण्यात आले आहे. CPP योजनेतील काही विमा लाभ, संरक्षणाची रक्कम आणि सुविधा या बँकेची अटी व शर्ती तसेच संबंधित विमा योजनेच्या पात्रतेनुसार लागू होतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या SBI शाखेकडून अद्ययावत माहिती घेणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.